नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना मजेत असायला पाहिजे, कारण तुमच्या ज्ञानवाढीसाठी तत्पर आम्ही. चला तर आजचा प्रश्न जो आहे तो सायन्सच्या रिलेटेड आहे, हार्ट रिलेटेड. सो सर्वांसाठी इम्पॉर्टंट आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक फॉर एव्हरीवन. सो लिसन केअरफुली, लाईक अँड कमेंट्स अँड ऑल्सो शेअर इट. ओके, बघा आपण हार्टचा डायग्राम बघणार आहे. ही काय आहे बाळांनो? हार्ट. मित्रांनो, हार्ट. तर यामध्ये बघा, जर तुम्हाला हा कप्पा जो दिसतो, मुळात हार्ट 4 भागांमध्ये डिवाईड केली आहे. बघा, हे 4 भाग असतात, 4 कंपार्टमेंट ज्याला म्हणतो आपण. तर या 4 कंपार्टमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, हे जे 2 भाग आहे मित्रांनो, यामध्ये इम्प्युअर ब्लड असतं, इम्प्युअर ब्लड. ओके. आणि हा जो भाग आहे, दोन्ही कंपार्टमेंट जे असतात त्याच्यामध्ये असं प्युअर ब्लड. म्हणजे यामध्ये काय होतं, बॉडीमधनं जेवढे रक्त येतं त्या मार्फत येतं. याच्यातून इथं वाल्व आहे, वाल्वमधून सेकंड कंपार्टमेंटमध्ये जातं. त्यानंतर हे जे ब्लड आहे हे इकडे जातं लंग्सकडे गेल्यानंतर त्याच्यातला जो CO2 असतो तो सर्व रिलीज झाल्यानंतर ते जे ब्लड आहे ते ब्लड इथे येतं मित्रांनो, आणि तिथून परत वाल्वमधून सेकंड कंपार्टमेंटमध्ये जातं. ओके मित्रांनो, हे सेकंड कंपार्टमेंटमध्ये जाणारं जे ब्लड आहे ते मग तिथून सर्व होल बॉडीला आपल्या ऑक्सिजनसोबत जातं. कारण मित्रांनो लक्षात ठेवा, ज्यावेळेस हे जे इम्प्युअर ब्लड लंग्सकडे जातं, ठिकाणी CO2 रिलीज होतो आणि दुसरा जो असतो तो ऑक्सिजन घेतला जातो मित्रांनो, आणि त्या ऑक्सिजनसोबत येणारं ब्लड जे असतं ते प्युरिफाईड होऊन पूर्ण बॉडीला सप्लाय केलं जातं. अशा प्रकारे मित्रांनो आपला हार्ट जो आहे, हार्ट वर्क करतो. ओके. सो ह्युमन हार्ट या पद्धतीने वर्क करतो हे समजणं गरजेचं आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. ओके मित्रांनो.